वसा जनसेवेचा. चौकशी समितीत दोषी आढळलेल्या व तात्काळ फौजदारी कारवाईची गरज असलेल्या बहुचर्चित भांडारपाल बडतर्फ प्रकाश नामदेव बोथे राहणार गोरक्षण परिसर अकोला यांच्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून तत्कालीन आरोग्य उपसंचालक अकोला डॉक्टर कमलेश भंडारी यांनी विभागीय चौकशी अहवालात दोषसिद्ध पत्रव्यवहार करूनही कारवाई शून्य. डॉक्टर भंडारी नंतर कर्तव्य बजावत असलेले उपसंचालक अकोला डॉक्टर सुशील वाघचौरे यांचेही हात थरथरत आहेत का, असा महत्त्वपूर्ण प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. प्रकाश बोथे यांच्यावर जी विभागीय चौकशी बसवण्यात आली होती त्या अहवालात अत्यंत गंभीर असे निष्कर्ष समोर आलेले होते. त्यामुळे प्रकाश नामदेव बोथे हल्ली मुक्काम अकोला ही आरोग्य विभागाला लागलेली भ्रष्टाचाराची कीड आहे हे सिद्ध होते. असे असताना देखील प्रकाश बोथे चौकशी समितीशी अत्यंत असहकार करीत आपली मुजोरी सिद्ध केली आहे. यानुसार एकच म्हणावेसे वाटते की प्रकाश नामदेव बोथे हे चोर आणि वरुण शिरजोर या उक्तीप्रमाणे वागणारे मुजोर व्यक्तिमत्व आहेत. सन 2019 साली भांडारपाल या पदावर शैक्षणिक पात्रता आणि बौद्धिक लायकी नसताना देखील प्रकाश बोथे हे कार्यरत झाले. अर्थात बोथे यांना या पदावर नियुक्ती देणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील गंभीर स्वरूपाची कारवाई होणे गरजेचे आहे. कारण नियमात बसत नसतानाही करण्यात आलेली ही नियुक्ती नक्कीच अर्थपूर्ण देवाणघेवाण झाल्याशिवाय झालेली नाही हे सिद्ध आहे. भांडारपाल पदावर कार्यरत झाल्यानंतर बोथे यांनी भ्रष्टाचाराची एक अनंत अशी मालिका सुरू केली. प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार करीत मोठ्या प्रमाणात जिल्हा रुग्णालयाला चुना लावण्याचे काम केले. प्रकाश नामदेव बोथे यांनी कशाकशात भ्रष्टाचार केला हे आम्ही मागील प्रत्येक अंकात सविस्तररित्या मांडले आहे. आता मुद्दा हा आहे की बोथे यांची तक्रार झाल्यानंतर आणि या संदर्भात चहूबाजूंनी दबाव आणला गेल्यानंतर अखेर बोथे यांची विभागीय चौकशी करण्यात आली. या विभागीय चौकशी दरम्यान स्वतःची बाजू मांडण्यासाठी बोथे यांना बोलावणे पाठवण्यात आले होते. परंतु भ्रष्टाचार करून करून प्रचंड माजलेल्या आणि गेंड्याच्या कातडीचे बनलेल्या बोथे यांनी चक्क पोस्टाद्वारे आलेली नोटीस देखील स्वीकारण्याचे सौजन्य दाखवले नाही. शिवाय त्यांच्या वैयक्तिक फोन नंबरवर संपर्क केला असता मी आजारी असल्याचे त्यांनी कळवले. यावरून हे स्पष्ट आहे की प्रकाश बोथे हे चोर आणि वरुण शिरजोर या उक्तीप्रमाणे वागणारे मुजोर व्यक्तिमत्व आहे. प्रकाश नामदेव बोथे यांच्या या नालायक कृतीमुळे अखेर चौकशी समितीने त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस आपल्या अहवालात केली. खरे तर सुमारे काही महिन्यांपूर्वी हा अहवाल आरोग्य उपसंचालक अकोला यांना पाठवण्यात आलेला आहे. परंतु तत्कालीन आरोग्य उपसंचालक अकोला डॉक्टर कमलेश भंडारी यांनी हा अहवाल धुडकात ठेवला आहे. अत्यंत बेशरमपणे आणि बेदरकारपणे भ्रष्टाचार करणारा, शासनाला कोट्यवधी रुपयांचा चुना लावणाऱ्या आणि लायकी नसतानाही पदावर असणाऱ्या अधिकाऱ्याच्या विरोधात तात्काळ कारवाई होणे गरजेचे आहे. परंतु तत्कालीन उपसंचालक अकोला डॉक्टर भंडारी हे नेमके कशासाठी टाळाटाळ करीत आहेत हे अद्यापही कोणाच्या लक्षात आलेले नाही. डॉक्टर भंडारी यांनी कारवाई न करण्याचे कारण नेमके काय हे खरे तर जनतेला कळणे गरजेचे आहे. कारवाई सक्षम नसलेले डॉक्टर भंडारे उचलबांगडीनंतर पदभार स्वीकारलेले डॉक्टर सुशील वाघचौरे यांच्याशी या संदर्भात हॅलो बुलढाणा, सिटी न्यूज व दैनिक जनसंचलनाच्या वतीने डॉक्टर वाघचौरे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु डॉक्टर वाघचौरे हे माहिती देण्यापासून आणि पत्रकारांच्या प्रश्नांपासून अक्षरशः पळ काढताना दिसून येत आहेत. प्रकाश बोथे यांच्यावर फौजदारी कारवाई केली तर आरोग्य विभागावर नेमके असे कोणते आकाश येऊन कोसळणार आहे हा न कळण्यापलीकडे गेलेला विषय आहे. कदाचित बोथे हे आपल्याच अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल तर करीत नाही ना, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. बोथे हे जर अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करीत असतील तर यामध्ये कोणाकोणाचे पितळ उघडे पडणार आहे हाही मोठा प्रश्न आहे. त्यामुळे डॉक्टर वाघचौरे यांना आमचे आव्हान आहे की तुम्ही तात्काळ अशा भ्रष्टाचारी व नालायक अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा तुमचा ढिसाळपणा आणि तुमचा निष्क्रियपणा सिद्ध होईल. दैनिक जनसंचलन व सिटी न्यूज भ्रष्टाचार करणारे आणि भ्रष्टाचारांना वाचवणाऱ्या कोण्याही अधिकाऱ्याची गय करत नाही. जोपर्यंत प्रकाश नामदेव बोथे सारख्या नालायक, निर्लज्ज, भ्रष्टाचारी आणि बदमाश अधिकाऱ्याला गजाआड केले जात नाही तोपर्यंत या विषयाचा पाठपुरावा करीतच राहणार आहे. अजून बरेच काही पुढील भागात. सिटी न्यूज. बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक 9822 72 0784.